नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पोलीस भरती व सरळ सेवा फास्ट ट्रॅक बॅच या अंतर्गत पंचायत राज व्यवस्था याचा अभ्यास करणार आहोत। लक्षात घ्या, पंचायत राज व्यवस्था हा अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे। तर याच्यामध्ये अनेक वेळेला कशा पद्धतीचे प्रश्न पोलीस परीक्षेला किंवा सरळ सेवाना असतात हेही मी त्याबरोबर सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक तर करायचंच आहे, पण शेअर करायला अजिबात विसरायचं नाही। तर पाहूया पंचायत राज व्यवस्था। इथं बघा, पंचायत राज याचं दुसरं नाव आहे ग्राम व्यवस्थापन प्रशासन किंवा त्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हणतो। तर पंचायत राज ह्याच्यातले दोन क्वेश्चन आतापर्यंत पोलीस परीक्षेला जास्त विचारले गेले, ते म्हणजे पंचायत राज हे स्वप्न कुणाचं होतं? तर पंचायत राज हे स्वप्न कुणाचं होतं? महात्मा गांधीजींचं होतं आणि म्हणूनच महात्मा गांधीजींनी खेड्यानखेडे चला असा संदेशही आपल्या भारतीयांना दिला होता। त्यामुळे पंचायत राज हे स्वप्न महात्मा गांधीजींचं होतं। मात्र स्थानिक स्वराज्य संस्था हे जे नाव आहे हे ब्रिटिशकालीन नाव आहे। ते पंचायत राज व्यवस्था ठेवण्याचं कुणी काम केलं? तर पंडित नेहरूंनी या स्थानिक स्वराज्य संस्थांना किंवा ग्राम व्यवस्थापन प्रशासनाला पंचायत राज व्यवस्था असं नाव सुचवलेलं होतं। ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत। तर पंचायत राज व्यवस्थेची जडणघडण ही भारतामध्ये आपल्याला ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर झालेली नाही, तर ब्रिटिशकालीन सुद्धा म्हणजे स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये जे पंचायत राज व्यवस्थेविषयी कायदे केले गेले तेही बघणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर आपण भारताला ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतरची जी पंचायत राज व्यवस्थेची घडामोड आहे ती पाहणार आहोत। त्याआधी आपल्याला काही महत्त्वाचे पॉइंट ज्याच्यावर पोलीस सारख्या एक्झामला अनेक वेळेला प्रश्न विचारले गेले ते पॉइंट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। म्हणून आता आपण इथं पंचायत राज व्यवस्थेमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील पंचायत राज व्यवस्था आणि त्याच्यामध्ये नक्की कोणते कायदे किंवा कोणते आयोग त्याच्याशी रिलेटेड होते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ते बघणार आहोत। तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लक्षात घ्या कायदे येतात ते म्हणजे एक येतो चार्टर्ड ऍक्ट, त्यानंतर हा म्युनिसिपल कायदा आहे, त्याच्यानंतर जसं रॉयल विकेंद्रीकरण आयोग आहे किंवा त्याला रॉयल कमिशन असं म्हणतात। शिवाय हा जो आहे बॉम्बे व्हिलेज ऍक्ट, हे जे आहे हे सर्व स्वातंत्र्यपूर्व काळातील पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित कायदे किंवा आयोग आहेत। लक्षात काय ठेवायचं? चार्टर्ड ऍक्ट किती सालचा? 1793चा। म्युनिसिपल कायदा, त्याचे म्युनिसिपल कायद्याच्या 2 तारखा येतात त्याही मी तुम्हाला समजवणार आहे। तर खालीलपैकी कोणता कायदा हा स्वातंत्र्यपूर्व काळातील पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित आहे? सरळ सेवा एक्झाम्सना विचारू शकतात, त्यामुळे ते आपल्याला माहित पाहिजे। एक म्हणजे काय येणार? चार्टर्ड ऍक्ट 1793चा, दुसरा म्हणजे म्युनिसिपल कायदा, तिसरा म्हणजे हा विकेंद्रीकरण रॉयल विकेंद्रीकरण आयोग किंवा रॉयल कमिशन, आणि त्यानंतर बॉम्बे व्हिलेज ऍक्ट आणि 1935चा जो भारत विषयक कायदा आहे तोही पंचायत राज व्यवस्थेशी रिलेटेड येतो। तर याच्यामध्ये हे कायदे काय आहेत? स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत। तर ह्याच्यातले महत्त्वाचे काय आहेत आणि पोलीस सारख्या परीक्षांना कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेत हे माहिती बघता बघता आपण बघूया। तर बघा 1793 हे मी कालानुक्रमे लिहिले। माझं हे झालं की तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा आताही काढून घ्या, वहीमध्ये हे नोट्स असणं गरजेचं आहे। कालानुक्रमे जर तुम्ही कुठलीही गोष्ट शिकलात तर तुम्हाला सणावळे लक्षात ठेवायला अजिबात अवघड जात नाही। तर 1793ला चार्टर्ड ऍक्ट संमत झाला। आता हा चार्टर ऍक्ट भरपूर आहेत बघा इंग्रजांचे चार्टर्ड ऍक्ट, मग ते चार्टर ऍक्ट हा कशाशी संबंधित आहे? तर 1793चा जो चार्टर ऍक्ट आहे तो पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित आहे। त्याच्यामध्ये सुद्धा कुठे? तर मुंबई, मद्रास आणि बंगाल येथे पालिका संस्थांची स्थापना या चार्टर ऍक्ट अंतर्गत झालेली। म्हणजे मुंबई मद्रास, लक्षात घ्या भारताचं हेच काढायचे एवढंच, म्हणजे हा पश्चिम किनारा आणि हा पूर्व किनारा, याच्यामध्ये मुंबई इथं आहे महाराष्ट्रामध्ये, मद्रास इथं आहे आणि बंगाल इथं आहे। मग ह्या ठिकाणी मुंबई, मद्रास आणि बंगाल या ठिकाणी पालिका संस्थांची स्थापना झाली ती चार्टर्ड ऍक्ट नुसार 1793 मध्ये। पालिका हे जे नाव आहे हेच नाव तळागाळातील संस्था, ह्या पंचायत राज व्यवस्थेची नक्की गरज काय आहे? ते तळागाळातील म्हणजे गाव सुधारलं
तर तालुका सुधरेल, तालुका सुधारला तर शहर सुधरेल, शहर सुधारलं तर राज्य सुधरेल, आणि राज्य सुधारलं तर देश सुधरेल. म्हणजे देशाची जर प्रगती व्हायची असेल तर गावापासून विकास केला पाहिजे. या दृष्टिकोनातून पंचायत राज व्यवस्था हा घटकाची मांडणी केली गेली, रचना केली गेली. तर त्याच्याशी संबंधित ब्रिटिशकालीन पहिला कायदा होता 1793चा चार्टर्ड ऍक्ट. आणि या चार्टर्ड ऍक्टनुसार मुंबई, मद्रास आणि बंगाल येथे पालिका संस्थांची स्थापना केली. पुढचा आहे 1842. बंगाल प्रांतात, म्हणजे इथं बंगाल प्रांतात पहिल्यांदा, आता आपण पश्चिम बंगाल म्हणतो, तर पूर्वी काय म्हणायचे, नुसतं बंगाल म्हणायचे. तर बंगाल प्रांतात पहिल्यांदा म्युनिसिपल कायदा संमत झाला. म्युनिसिपल कायदा हा फक्त सुरुवातीला, लक्षात घ्या, 1842 मध्ये फक्त बंगाल पुरता मर्यादित होता. परंतु संपूर्ण भारतासाठी संबंधित म्युनिसिपल कायदा आहे तो 1850 मध्ये झाला. म्हणजे सुरुवातीला 1442 मध्ये हा कायदा, म्युनिसिपल कायदा हा फक्त बंगालशी संबंधित होता आणि 1850 मध्ये तो संपूर्ण भारतासाठी लागू झाला. तर हा प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारतात की संपूर्ण भारतासाठी म्युनिसिपल कायदा कधी लागू झाला, तर 1850. विद्यार्थ्यांचा 1842 आणि 50 ह्याच्यामध्ये घोटाळा होतो, कारण विद्यार्थी बंगालमध्ये लागू झाला का भारतामध्ये लागू झाला हे गडबडीने वाचत नाहीत. तर लागू झाला म्युनिसिपल कायदा 1842 मध्ये, बरोबर आहे, परंतु तो फक्त बंगालसाठी लागू झाला होता, संपूर्ण भारतासाठी नाही. संपूर्ण भारतासाठी 1850 मध्ये म्युनिसिपल कायदा लागू झालेला होता. त्यानंतर इथं हे महत्वाचं आहे, हे जे 1870 आणि 1882 आहे, ही साल पोलीस परीक्षेला विचारली गेली आहेत. 1870 मध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत किंवा स्थानिक पातळीवरचं जे प्रशासन आहे त्याला जर आर्थिक सहाय्य मिळालं तरच त्यांची प्रगती होऊ शकते गावाची वगैरे. हे लक्षात घेऊन आर्थिक सहाय्य करण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक विकेंद्रीकरणाचा सिद्धांत मांडला लॉर्ड मेयोने, आणि त्याने तो कधी मांडला होता, 1870 मध्ये मांडलेला होता. तर हा आर्थिक विकेंद्रीकरणाच्या सिद्धांताचा उद्देश काय होता की ज्या ग्राम प्रशासन आहे, जे स्थानिक पातळीवर आहे, त्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देणे आणि त्यांचा विकास करणे. आणि म्हणूनच आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असं कुणाला म्हणतात, लॉर्ड मेयो याला म्हणतात. पुढचं बघा 1882, हे अतिशय महत्वाचं आहे. 1882 ला स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा संमत झाला आणि तो कायदा लॉर्ड रिपन याने संमत केला. याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना फार मोठं महत्त्व प्राप्त झालं आणि म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा पितामह असं लॉर्ड रिपन याला म्हणतात. हा प्रश्न म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक किंवा पितामह कोणाला म्हणतात, हा प्रश्न कितीतरी वेळा पोलीस परीक्षेला येऊन गेलाय. तुम्ही जुने पेपर जर बघत असाल तर त्याच्याकडे लक्ष द्या. त्यामुळे हे 2 पॉइंट हे अजिबातच विसरायचे नाहीत. कुठले, 1870 चा आर्थिक विकेंद्रीकरणाचा सिद्धांत किंवा आर्थिक विकेंद्रीकरणाचा सिद्धांत मांडणारा कोण, लॉर्ड मेयो. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कुणाला म्हणतात, लॉर्ड मेयोला म्हणतात. त्यानंतर 1882 स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा संमत करणारा कोण, लॉर्ड रिपन. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक किंवा पितामह कुणाला म्हणतात, तर लॉर्ड रिपन. हेच लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा 1907 ला हॉब हाऊस हे जे होते, काय त्यांचं नाव आहे, हॉब हाऊस. हे जे हॉब हाऊस होते त्यांनी रॉयल विकेंद्रीकरण आयोग मांडला. रॉयल विकेंद्रीकरण आयोग स्थानिक स्वराज्य संस्था ज्या गाव पातळीवरील आहेत, त्या गाव पातळीवरील ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथं लोकनियुक्त लोक असावेत यासाठी प्राधान्य. ह्यातला महत्वाचा शब्द काय, लोकनियुक्त असावा. जो कोण प्रतिनिधी असेल तिथला तो लोकांनी नियुक्त केलेला असावा, ज्याच्यामध्ये लोकांचं मत विचारात घेतलं जावं. असं मत कुणाचं होतं, रॉयल विकेंद्रीकरण आयोग. आणि हा रॉयल विकेंद्रीकरण आयोग 1907 ला हॉब हाऊस यांनी मांडला होता. आणि याच्यासाठी जे कमिशन नेमलं गेलं होतं त्या कमिशनचं नाव होतं रॉयल कमिशन. आणि या रॉयल कमिशनने 1909 मध्ये, कधी, 1909 मध्ये ब्रिटिश सरकारला कशा पद्धतीने लोकनियुक्त प्रतिनिधी असावा गाव पातळीवर हे दाखवणारा एक अहवाल ब्रिटिशांना सादर केला होता 1909 ला. याच्यानुसारच 1933 ला बॉम्बे व्हिलेज ऍक्ट संमत झाला आणि गावातील स्थानिक प्रशासनाला इथं काय करण्यात आलं, प्राधान्य देण्यात आलं. हे करण्यामागचा उद्देश हा होता की गावातील अडचणी हे गावातीलच
लोक ओळखू शकतात, गावाच्या बाहेरचे लोक त्या विशिष्ट गावातील अडचणी ओळखू शकणार नाहीत. यासाठी गावातील अडचणी जर सोडवल्या तरच गावाचा विकास होईल आणि म्हणूनच गावातील स्थानिक प्रशासनाला प्राधान्य देण्यासाठी एक ऍक्ट निर्माण केला गेला 1933 ला. त्यालाच म्हणतात बॉम्बे व्हिलेज ऍक्ट. समजलं? त्यानंतर हे सर्व ज्या चालू घडामोडी होत होत्या कधी अगदी 1793 पासून हे जे चाललेले 1933 पर्यंत, या सर्वांवर सर्वाधिक विचार करणारा आणि गाव पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास व्हावा याच्यासाठी विचार केला गेला तो 1935च्या कायद्यान्वये. आणि म्हणून 1935चा जो भारतविषयक कायदा होता त्याच्यामध्ये गाव पातळीवरील ज्या संस्था आहेत, कार्य करणाऱ्या स्थानिक संस्था, त्यांच्या विकासास खऱ्या अर्थाने प्राधान्य 1935च्या कायद्याने मिळालं होतं. तर बाळांनो, पोलीस परीक्षेसाठी यातलं काय लक्षात ठेवायचं आहे? पुन्हा एकदा बघा धावतं, पंचायत राज हे स्वप्न महात्मा गांधीजींचं, पंचायत राज हे नाव देणारे पंडित नेहरू. त्यानंतर सुरुवातीला कोणत्या ऍक्टद्वारे मुंबई, मद्रास, बंगाल येथे पालिका संस्थांची स्थापना झाली? तर 1793चा चार्टर ऍक्ट, स्वातंत्र्यपूर्व काळातलं. त्यानंतर पहिला म्युनिसिपल कायदा कुठे संमत झाला? बंगालमध्ये. आणि संपूर्ण भारतासाठी कधी लागू झाला? 1850 मध्ये. आर्थिक विकेंद्रीकरणाचं जनक कोण? मेयो. आर्थिक विकेंद्रीकरणाचा सिद्धांत मांडणारा कोण? मेयो. हा सिद्धांत त्याने कधी मांडला? 1870 मध्ये. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण? लॉर्ड रिपन. स्थानिक स्वराज्य संस्थांचा पितामह कोण? लॉर्ड रिपन. याने काय केलं? स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा संमत केला. आणि कधी केला? 1882 मध्ये. त्यानंतर रॉयल विकेंद्रीकरणचा आयोग मांडणारा कोण? हॉबहाऊस. आणि यांनी त्यासाठी जे नेमलेलं कमिशन होतं ते कोणतं कमिशन? रॉयल कमिशन. आणि हे कधी मांडलं गेलं? 1907 ला. 1907 ला रॉयल हे जे नेमलं गेलं हॉबहाऊस मार्फत जे कमिशन, त्यांनी आपला अहवाल ब्रिटिशांना कधी सादर केला? 1909 ला. आणि बॉम्बे व्हिलेज ऍक्ट ज्याच्यामध्ये गावातील स्थानिक प्रशासनाला प्राधान्य देण्यात आलं, तो बॉम्बे व्हिलेज ऍक्ट कधी संमत झाला? 1933. आणि या सर्वांवर सर्वाधिक खऱ्या अर्थाने विचार करणारा कायदा कुठला होता? 1935चा कायदा. ही झाली स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतातील पंचायत राज व्यवस्थेची जडणघडण. समजली का? यावर महत्वाचे कोणते पॉइंट्स आहेत तेही मी पुन्हा एकदा उच्चार करून तुम्हाला सांगितलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. महत्वाचे वन लाइनर प्रश्न. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक किंवा पितामह कोणाला संबोधतात? लॉर्ड रिपन. दुसरा, आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोणाला संबोधतात? उत्तर लॉर्ड मेयो. प्रश्न क्रमांक 3, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा रिपनने कधी संमत केला? उत्तर 1882. प्रश्न क्रमांक 4, संपूर्ण भारतासाठी म्युनिसिपल कायदा किती साली लागू झाला? पुन्हा एकदा ऐका. संपूर्ण भारतासाठी म्युनिसिपल कायदा किती साली लागू झाला? उत्तर 1850. प्रश्न क्रमांक 5, रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? उत्तर चार्ल्स हॉबहाऊस. प्रश्न क्रमांक 6, मुंबई, मद्रास, बंगाल येथे पालिका संस्थांची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली? उत्तर चार्टर ॲक्ट 1793. प्रश्न क्रमांक 7, भारतात पहिला म्युनिसिपल कायदा कोणत्या प्रांतात लागू झाला? उत्तर बंगाल प्रांतात. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. भारतात पहिला म्युनिसिपल कायदा कोणत्या प्रांतात लागू झाला? उत्तर बंगाल प्रांतात. 8, स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज हे नाव कोणी सुचवले? उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू. धन्यवाद.